सो गाईज आम्ही आज जात आहोत फिशिंग करायसाठी आरे कॉलनीला. सो तुम्ही बघू शकतात आता आम्ही एंट्री केली आहे जंगलामध्ये. आता जातो आतमध्ये फिशिंगसाठी. आणि हे पहिल्याच पार्कमध्ये आपल्याला एवढे सारे मासे भेटलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. एवढे मासे आता आपल्याला भेटलेले आहेत. आणि हे आमचे फिश पाक टाकणारे लवेश दादा. यानंतर आम्ही आता पुढच्या साईडला जातो आहे फिशिंगसाठी. सो तुम्ही बघू शकता आता पाणी किती आहे इकडे. एवढ्या जंगलामधनं जायला लागतो पुढे. अँड परत एकदा पाक मारलेली. तर आता ह्याच्यामध्ये बघा आम्हाला वाम भेटलेला आहे. तुम्ही बघू शकतात वाम मासा भेटलेला आहे आपल्याला. आणि एवढे सारे मासे आम्ही आता पकडलेले आहेत ऑलरेडी. हा तिसऱ्यांदा पाक मारलेला आम्ही. आणि ह्यात पण खूप मासे आलेले आहेत. हा बघा एवढा मोठा मासा आहे यामध्ये. बघा तुम्ही बघू शकतात. सो यानंतर आम्ही बघा इकडे ट्रॅप लावलेला आहे. चढणीचे मासे आता उतरत असतील त्याच्यासाठी. सो तुम्ही बघू शकता. बाडू आणि हे बघा तुम्हाला दिसतील, तुम्ही बरोबर बघाल तर जात आहेत मच्छ्या. लहान लहान मच्छ्या त्यात येतात. जात आहेत मच्छ्या. हे बाई बा गेली बाई बा. ही बाई एक माझ्या पायाच्या इथे जाईल. बघा प्रॉपरली. ही बाई चढते बघ, चढते बघ. आधी तीनशे बाहेर जातात. आतमध्ये जात आहे त्यातनं फिश. आणि हे बघा आम्ही एवढे सारे पकडलेले मोठे पण आहे चढणीचे मासे. ही बा मोठी आहे. पापदा पूर्ण आलेले आहेत. तुम्हीच बघू शकतात किती सारे मासे आहेत यात. एका टँकचे मासे आहेत. एवढे सारे मच्छी आम्ही पकडलेले आहे. सो बघा गाईस किती मेहनत लागते एवढे मासे पकडायसाठी. तुम्ही बघू शकतात किती सारे आहे मासे. हो तेरे काटा बेटा भी लग रहा है रे. तो परत आम्ही एकदा पाक मारलेला, तर त्याच्यामध्ये बघा मोठे मोठे लागलेले आहेत मासे. बघू शकता तुम्ही ही मोठी साईज आहे. दोन
सो आम्हाला बघा एक चिंबोरी भेटली होती. और ये अभी इसके अंदर बच्चे है. त्यात आता पिल्ले पण सुद्धा आहे, तुम्ही बघू शकतात. त्यात अच्छा तिकडचा. लहान लहान पिल्ले तुम्हाला दिसत असतील. चल ठीक आहे. सो पूर्ण काढ पिल्लांना मुलं. आता रिलीज करूया. तेच पकडायला यायच्या नंतर.